नमस्कार मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये बघूया आपण महाराष्ट्राविषयी काही वस्तुनिष्ठ प्रश्न बघूया यामध्ये. आता तुम्हाला माहीतच असेल की 2 महिन्यांनी एक्झाम आहे पोलीस भरतीची. म्हणजे 5 तारीख ठरलेली आहे. ठरली म्हणजे म्हणता येणार नाही की 5 तारीख ठरली आहे म्हणून, पण तरी आपण 5 सप्टेंबर धरूया. त्यानुसार हा लेक्चर बनवण्यात आलेला आहे आपला. माझे यूट्यूब चॅनल आहे स्टेट एक्झाम गुरु. यावरती जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकता. माहिती आवडल्यास कमेंट्स करू शकता. शेअर पण करून द्या. चला तर सुरू करूया महाराष्ट्राचं भूगोल. महाराष्ट्राचा परिचय बघूया आपण. राज्याचे विधिमंडळ. राज्याचे विधिमंडळ द्विगृही आहे. विधानसभा आणि विधान परिषद. हे विधान परिषद प्रत्येक राज्यामध्ये नसते. विधान परिषद आता सध्या महाराष्ट्रामध्ये आहे, बिहारमध्ये आहे, आंध्र प्रदेशमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे आणि तेलंगणामध्ये आहे. आता सध्या 5 विधान परिषद आहेत. यानंतर बघूया विधानसभेचे सभासद संख्या, जे की 288 आहेत. विधान परिषदेची सभासद संख्या बघू आपण, 78 आहे. बघा, विधानसभेची सभासद संख्या 288 आणि विधान परिषद सभासद संख्या 78 आहे. यानंतर बघूया आपण एकूण जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये 36, जे की 36वा जिल्हा पालघर होता. उपविभाग आहे 182. एकूण तालुके आहेत 358. एकूण महसुली गावे आहेत 43,137. जिल्हा परिषद आहे 34. ग्रामपंचायती आहे 27,916. त्याचबरोबर पंचायती समिती बघून घ्या, 371 पंचायत समिती आहेत महाराष्ट्रामध्ये. नगरपालिका आहेत 219. यानंतर बघूया महानगरपालिका, जे की 27 महानगरपालिका आहेत. बघा, हे लिहिले आहे त्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये 27 महानगरपालिका आहेत. महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका बघूया आपण. महानगरपालिका आहे 27, जे की पुढील प्रमाणे बघू शकता तुम्ही. आणि जे शेवटची महानगरपालिका होती ती पनवेल होती. महाराष्ट्रामध्ये 7 कटक मंडळे आहेत. पुणे, खडकी, देहू रोड पुणे, औरंगाबाद, कामठी म्हणजे नागपूरला, भिंगार म्हणजे अहमदनगर. हे पण विचारण्यात येतं की भिंगार हे कटक मंडळे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, ते आहे अहमदनगरमध्ये. त्यानंतर देवडाली हे नाशिकमध्ये आहे. म्हणजे टोटल 7 कटक मंडळे महाराष्ट्रामध्ये आहेत. यानंतर बघूया भौगोलिक क्षेत्राचे भारताशी प्रमाण 9.4% आहे. त्याचप्रमाणे लोकसंख्येची भारताशी प्रमाण हे कंपेअर महाराष्ट्राशी केलेले आहे. 9.3% आहे भारताशी प्रमाण. यानंतर बघूया महाराष्ट्रातील जमीन व त्याची काही प्रमुख वैशिष्ट्ये बघूया आपण. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आढळणारी मृदा जी आहे ती काळी मृदा आहे. आणि आपण काळी मृदालाच रेगुलर मृदा म्हणतो. नीलाच आपण कापसाची मृदा सुद्धा म्हणतो. हे पण लक्षात ठेवा. आता ही काळी मृदा महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात आढळते आणि त्याची वैशिष्ट्य बघून घ्या. काळी मृदा ही कसदार असते आणि ही जमीन बेसाल्ट खडकापासून तयार झालेली आहे. हे पण लक्षात ठेवावे. त्याचप्रमाणे जांभी मृदा ही सह्याद्रीच्या रांगेमध्ये असतं. शक्यतोवर ही जांभी मृदा कोकणामध्ये म्हणजेच
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये आढळतं. आता जांभी मृदामध्ये त्याची वैशिष्ट्य बघा, लोहाचे प्रमाण जास्त असते, कृषी उत्पादनासाठी कमी उपयुक्त अशी ही जमीन आहे. म्हणजे ही खूप यूज केली जात नाही जांभी मृदा. गाळाची मृदा बघूया आपण. गाळाची मृदा कोकणामध्ये आढळते, जे की भारताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कोणत्या मृदेमध्ये? गाळाच्या मृदेमध्ये, जे की यूपीमध्ये वगैरे आढळतं बघा तुम्ही, गाळाची मृदा वगैरे घेऊन येतं. यानंतर बघूया लालसर तपकिरी मृदा, जी की पश्चिम घाटमध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये आढळते. त्यामध्ये लोहाचा अंश जास्त असतो. कशामध्ये? लालसर तपकिरी मृदामध्ये. सागाची मोठे वने असतात, म्हणून आपण चंद्रपूरमध्ये बघा सागाची वने दिसणार तुम्हाला. यानंतर बघूया राखट तपकिरी मृदा बघूया आपण. आता राखट तपकिरी मृदा म्हटलं ती ही मृदा आपण शक्यतो वर्धा आणि वैनगंगा खोऱ्यामध्ये बघतो. आणि वर्धा आणि वैनगंगा हे खोरे हे आपल्याला पूर्व विदर्भामध्ये पाहायला भेटेल, जे की उत्तरकडून दक्षिणेकडे वाहते. आता हे शेतीच्या दृष्टीने उपयुक्त म्हणतात आहे राखट तपकिरी मृदा. यानंतर बघूया भारताचा भौगोलिक भूगोल बघू आपण काहीतरी. काही प्रमुख शिखरे बघूया, पर्वत शिखरे. सह्याद्रीच्या पर्वत शिखरे बघूया आपण. पहिले आहे कळसुबाई, जी महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे आणि ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांची उंची बघा 1646 मीटर आहे. दुसरं आहे सालहेर पर्वत शिखर, महाराष्ट्राचं दुसरं सर्वात मोठं पर्वत शिखर आहे, जे की नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांची उंची आहे 1567 मीटर. यानंतर तिसरं बघूया महाबळेश्वर, जे की सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. त्याची उंची आहे 1468 मीटर. यानंतर चौथं बघूया हरिश्चंद्रगड, जे की अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. त्याची उंची आहे 1424 मीटर. यानंतर पाचवं बघूया आपण. हे सिरीज विचारण्यात येते की महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं पर्वत शिखर कोणतं आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे आणि त्याची उंची काय आहे, किंवा दुसरं नंबरचं विचारतं किंवा सिरीज विचारतं. तर तुम्हाला याची ट्रिक सुद्धा सांगेल, तुम्हाला याच्यात लिहून देतो आहे मी. पाचवं आहे सप्तशृंगी, जे की नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. त्याची उंची आहे 1416 मीटर. यानंतर सहावं पर्वत शिखर आहे तोरणा, जे की पुणे या जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याची उंची आहे 1404 मीटर. यानंतर सातवं आहे राजगड, जे की पुण्यामध्ये आहे आणि त्याची उंची आहे 1376 मीटर उंची आहे. राजगड या पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. यानंतर बघूया रायरेश्वर, जे की पुण्यामध्येच आहे आणि त्याची उंची आहे 1337 मीटर. यानंतर बघूया आपण शिंगी, हे पर्वत शिखर रायगड येथे आहे आणि त्याची उंची आहे 1293 मीटर. यानंतर बघूया त्र्यंबकेश्वर, जे की नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. आता तुम्हाला माहिती असेल नाशिक या जिल्ह्यामधून त्र्यंबकेश्वरमधून गोदावरी ही नदी उगम पावते, हे तुम्हाला माहिती असेल आणि याची उंची आहे 1304 मीटर. आणि शेवट आहे नाणेघाट, हे पर्वत शिखर पुण्यामध्येच आहे. याची उंची आहे 1264 मीटर. हे झाले सह्याद्री पर्वतातील प्रमुख शिखरे आहेत हे. आता यानंतर बघूया आपण सातपुडा पर्वतातील प्रमुख शिखरे.
पोलीस भरतीमध्ये डायरेक्ट विचारण्यात येतं की नाणेघाट हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं, पर्वत शिखर हे पुण्यामध्ये येतं, हे असं डायरेक्ट विचारण्यात येतं पोलीस भरती एक्झाममध्ये. तुम्ही हे लर्न करावे, लिहून पण बघावे, म्हणजे जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होणार. सातपुडा पर्वत शिखरेमध्ये बघूया आपण. बैराट हे पर्वत शिखर अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. त्याची उंची आहे 1177 मीटर. आता बघूया प्रश्न कसा विचारण्यात येतो एक्झाममध्ये की सह्याद्री पर्वतातील शिखरे यामध्ये सर्वात मोठं शिखर कोणतं आहे, ते आहे कळसूबाई. पण तसाच प्रश्न फिरून विचारण्यात येतं की सातपुडा पर्वतातील प्रमुख शिखर कोणतं आहे, म्हणजे सर्वात मोठं उंचीचं पर्वत शिखर कोणतं आहे. तर यामध्ये घोळ करू नका तुम्ही. प्रश्न काय विचारला आहे ते बरोबर समजून घ्या, त्यानंतर उत्तर द्यायचं. आता सातपुडा पर्वतातील प्रमुख शिखर म्हटलं आहे ते बैराट हिल, जे की अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याची उंची आहे 1177 मीटर. त्याचबरोबर दुसरं पण येतो चिखलदरा पर्वत शिखर आहे, जे की ते पण अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याची उंची आहे 1115 मीटर. आणि तिसरं आहे तोरणमाळ, जे की आहे धुळेमध्ये आणि त्याची उंची आहे 1036 मीटर. म्हणजे असं म्हणता येईल की सातपुडा हे पर्वत आपल्या महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला आहे असं म्हणता येईल. यानंतर बघूया महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण. महाराष्ट्रातील काही प्रमुख थंड हवेचे ठिकाण बघूया आपण. त्यातील पहिलं बघूया आपण थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर, जे की साताऱ्यामध्ये आहे. दुसरं थंड हवेचे ठिकाण बघूया पाचगणी, ते पण साताऱ्यामध्ये आहे. तिसरं बघूया म्हैसमाड, जे की औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे. हे पॉईंट प्रत्येकदा एक्झाममध्ये रिपीट होतात, प्रत्येकदा एक्झाममध्ये विचारण्यात येतात. इवन तलाठी भरतीमध्ये पण विचारण्यात येतात, इवन क्लासमध्ये क्लास 1 क्लास 2च्या एक्झाममध्ये MPSC मध्ये विचारण्यात येतात. ही सिरीज विचारण्यात येतं की कोणत्या जिल्ह्यामध्ये काय आहे. आता बोल. यानंतर बघूया आपण आंबोली, जे की सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. पन्हाळा, जे की कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. हे आपण थंड हवेचे ठिकाण बघतोय, प्रत्येकदा एक्झाममध्ये विचारण्यात येतं. आणि आपलं चॅनलला जेणे कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन दाखावे, जेणेकरून माझे व्हिडिओ येईल तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचेल. यानंतर बघूया थंड हवेचे ठिकाण परत 6वं माथेरॉन, जे की रायगडमध्ये आहे. यानंतर बघूया आंबोली, रायगडमध्ये आहे. यानंतर बघूया राधानगरी, हे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. यानंतर बघूया तोरणमाळ, हे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. आणि चिखलदरा शेवट, हे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. हे काही प्रमुख महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाणे आहेत. आता बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटमार्ग बघूया. हे पण एक्झाममध्ये विचारण्यात येतं. आपण या लेक्चरमध्ये पॉईंट टू पॉईंट जे एक्झाममध्ये विचारण्यात येतं तेच घेऊन आलेलं आहे, जेणेकरून तुमची रिव्हिजन होणार. आता बघूया महत्त्वाचे घाटमार्ग. आता बघा थर्ड घाट, त्यालाच आपण कसारा घाट सुद्धा म्हणतो. त्याचे ठिकाण आहे मुंबई ते नाशिक. दुसरं आहे बोरघाट, मुंबई ते पुणे. तिसरं आहे अंबा घाट, ते आहे रत्नागिरी ते पुणे. चौथा घाट आहे वरोंडा घाट, जे की महाडमध्ये भोर, महाड ते भोर म्हणजे पुणेपर्यंत आहे. दरभंगा कुंभारली घाट, जे की चिपळूण कराडमध्ये आहे. यानंतर बघूया फोंडा घाट, जो की देवगड ते राधानगरी म्हणजे कोल्हापूरपर्यंत आहे. यानंतर बघूया आपण रणतोंडी घाट,
जे की महाड ते महाबळेश्वरपर्यंत आहे. यानंतर बघूया माळशेज घाट, जे की मुंबई कल्याण ते ओतूरपर्यंत आहे. यानंतर बघूया 9वं अंबोली घाट, जे की वेंगुर्ले ते सावंतवाडीमध्ये आहे, म्हणजे दक्षिण कोकणामध्ये. त्यानंतर बघूया दिवा घाट, जे की पुणे बारामतीमध्ये आहे. हे काही महाराष्ट्रातील प्रमुख घाट आहे, घाटमार्ग आहे, जे की एक्झाममध्ये विचारण्यात येतं. यानंतर बघूया आपण महाराष्ट्रातील नद्या व त्यांची जिल्हे, म्हणजे कोणती नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये वाहून जातं, तिचा मार्ग कोणता आहे, कोणत्या दिशेने आहे ते बघूया आपण. बघा, गोदावरी नदी ही तुम्हाला माहिती आहे त्र्यंबकेश्वर इथे उगम पावते, नाशिक या जिल्ह्यामध्ये. आणि ती नाशिक बरोबर अहमदनगर, औरंगाबाद, बीड आणि परभणी, नांदेड या ठिकाणी मध्ये वाहून वाहत जाते, मार्ग आहे तिचा. नंतर बघूया दुसरी नदी भीमा नदी, जे की पुणे आणि सोलापूर या मार्गामध्ये जातं. तिसरी नदी बघूया आपण कृष्णा नदी, जे की सातारा आणि व सांगली या जिल्ह्यातून वाहत जाते. आता या लेक्चरमध्ये आम्ही एवढं काही डिटेल सांगत नाही, आपण हे एक्झामच्या बेसनुसार बनवण्यात आलेलं लेक्चर आहे. यानंतर बघूया प्रवरा नदी, अहमदनगर या जिल्ह्यातून वाहत जाते. पूर्णा नदी, जे की औरंगाबाद, जालना, हिंगोली, बीड आणि लातूर या जिल्ह्यातून वाहत जाते. यानंतर बघूया आपण मांजरा ही नदी, जे की बीड, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यातून वाहत जाते. यानंतर बघूया पैनगंगा नदी, जी की हिंगोलिया या जिल्ह्यातून वाहत जाते. कोयना ही सातारातून, आपल्या एक्झाममध्ये विचारण्यात येतं की कोयना ही नदी कुठल्या इथून वाहत जाते, कोणत्या जिल्ह्यातून वाहत जाते, जे की सातारा आहे. यानंतर वर्धा ही नदी अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली हे वाहत जाते. यानंतर वैनगंगा ही नदी गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यातून वाहत जाते. आणि यानंतर बघूया तापी नदी, जे की अमरावती, जळगाव, धुळे आणि नंदुरबार वाहत जाते. आणि शेवटची नदी बघूया नर्मदा नदी, जे की नंदुरबार जिल्ह्याच्या वरच्या टोकाशी वाहत जाते. आता बघूया आपण महाराष्ट्रातील प्रमुख नद्यावर त्यांची लांबी पण बघूया आपण सोबत, आणि त्यांची उपनद्याही बघून घ्या. एक्झाममध्ये उपनद्या सुद्धा विचारण्यात येतं, व त्यांची वैशिष्ट्यही बघून घ्या आपण. पहिले बघूया आपण गोदावरी नदी, जी की महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. आणि त्याची उपनद्या बघा, प्रवरा, पूर्णा, मांजरा, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता आणि इंद्रावती ही काही महत्त्वाची उपनद्या आहेत गोदावरीच्या. आता उगमस्थान बघा, गोदावरीचं उगमस्थान होतं त्र्यंबकेश्वर इथनं, आणि वाहत जात हरिश्चंद्र डोंगर घाट, अजिंठा डोंगर घाट, पाटोळा डोंगर घाट, अजिंठाच्या डोंगर घाट, सातपुडा पर्वत, मैकल पर्वतरांग व वर्धा व वैनगंगा यांचं संगम इथे वाहत जातं. यानंतर बघूया आपण त्यांची लांबी, म्हणजे समजायचं तात्पर्य म्हणजे बघा की प्रवरा ही उपनदी गोदावरीची आहे, पण त्याचं उगमस्थान होतं हरिश्चंद्र डोंगर आहे इथून. आणि त्यांची उंची आहे, त्याची लांबी आहे 200 मीटर, 200 किलोमीटर लांबी आहे. असून पूर्णा ही उपनदी गोदावरीची आहे, जी की त्याचे उगमस्थान आहे अजिंठाच्या डोंगरमध्ये. त्याचप्रकारे मांजरा ही उपनदी गोदावरीची आहे, जी की त्याचं उगमस्थान पाटोड्या डोंगरमध्ये होतं. यानंतर बघूया पैनगंगा ही उपनदी गोदावरीची आहे, जी की अजिंठा डोंगरामध्ये उगम पावतं. वर्धा जे की सातपुडा पर्वतामध्ये उगम पावतं. वैनगंगा जे की मैकल पर्वतामध्ये उगम पावतं.
प्राणहिता वर्धा व वेनगणी यांच्या संगमामध्ये आहे आणि इंद्रावती मध्य प्रदेशमध्ये उगमस्थान आहे. आता बघूया आपण गोदावरीची नदी कुठे 968 दाखवत आहे, इथे 969 दाखवत आहे. गोदावरीची 968 किलोमीटर लांबी आहे, पण त्याचं ही फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. पण गोदावरीची प्रमुख लांबी आहे जी की वाहत जाते 1465 किलोमीटर. गोदावरी नदीने राज्यात 48% क्षेत्र व्यापलेले आहे. बघा किती टक्के व्यापलेलं क्षेत्र, 48% क्षेत्र व्यापलेलं आहे. त्याचप्रमाणे ही नदी नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्यातून वाहत जाऊन तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यात वाहत जाऊन बंगालच्या उपसागरात मिळते. ही त्याची प्रमुख वैशिष्ट्य आहे गोदावरी नदीची. आता त्याचबरोबर बघा आपण दुसरी नदी कृष्णा नदी बघूया आपण. आता कृष्णा नदीचे उगमस्थान तुम्हाला माहितीच आहे, सातारा जिल्ह्यातील वाईजवळ महाबळेश्वर येथे. कुठे? कृष्णा नदी ही सातारा जिल्ह्यात उगम पावते, पण कुठे? वाईजवळ महाबळेश्वर येथे. वाईजवळ महाबळेश्वर येथे. आणि महाराष्ट्रात तिची लांबी बघा 861 किलोमीटर आहे. भीमाशंकरमध्ये उगमस्थान होतं. कोयना, महाबळेश्वर म्हणजे साताराला जे उगमस्थान आहे. पंचगंगा, घटप्रभा, पंचगंगा ही नदी 5 नद्यांच्या संगममध्ये झालेली आहे, जे की कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. बघा कृष्णा नदीने राज्याचे 26.3% क्षेत्र व्यापलेले आहे. हे काही त्याचे कृष्णा नदीचे वैशिष्ट्य आहे. आता बघूया आपण त्याची विशेष माहिती बघूया कृष्णा नदीची. महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या खोऱ्यास अप्पर कृष्णा खोरे असं म्हणतात आणि कराड येथे कृष्णा व कोयनेचे प्रीतिसंगम होतो. कुठे? कराड येथे कृष्णा व कोयनेचे प्रीतिसंगम होतं, हे पण लक्षात ठेवा. यानंतर बघूया भीमा नदी. आता भीमा नदीचं उगमस्थान तुला माहिती आहे, पुणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतात भीमाशंकर इथे होतं आणि त्यांची लांबी आहे 451 किलोमीटर, जे की महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. आता बघा पंढरपूरजवळ चंद्रकोरीप्रमाणे म्हणून चंद्रभागा हे नाव आहे. कुठे? पंढरपूरजवळ ओळखली जाते. पुढे ही नदी कर्नाटक राज्यात कृष्णा नदीला जाऊन मिळते. आता उपखोरे बघूया आपण भीमा नदीचे, जे की सीना खोरे आहेत भीमा नदीचे, भीमा खोरे आहेत आणि उजव्या किरणी मिळणाऱ्या उपनद्या बघा. आता उपनद्या मुळा आहेत, मुठा आहे, इंद्रायणी आहे, पवना आहे, कर्रा आहे, नीरा आहे आणि मान आहे. हे काही प्रमुख उपनद्या आहेत जे की उजव्या किनाऱ्यावरून मिळतात. आणि डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या जे आहेत भीमा नदीच्या कुरगुडी, मीना, पुष्पावती, घोड, बोरी आणि भोगावती ही काही भीमाच्या उपनद्या आहेत. आता विशेष माहिती सांगायची झाली तर कर्नाटकमधील रायचूर जवळ, कुठे? कर्नाटकमधील रायचूर जवळ कुरगुडी येथे कृष्णा व भीमा नदीचे संगम होतो. कुठं? रायचूर येथे कुरगुडी. बघा नाव लक्षात ठेवावे, कुरगुडी येथे कृष्णा व भीमा नदीचे संगम होतं. आता बघूया आपण पश्चिमही नद्या बघूया. प्रमुख नदी बघूया आपण पश्चिम वाहिनी तापी नदी, जे की महाबळेश्वरचे महादेवाचे डोंगर इथे म्हणजे मध्य प्रदेशमध्ये उगम पावते.
सातपुडा पर्वतरांगी मुलताई येथे, मुलताई येथे. यानंतर बघूया आपण भारतात लांबी त्याची. बघा फक्त हे महाराष्ट्राची लांबी आहे 208 किलोमीटर, महाराष्ट्रात वाहत जाते. आणि भारतात म्हटलं टोटल भारतात त्याची लांबी 730 किलोमीटर. ही तापी नदी अमरावती, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातून वाहत जाते. पण राज्यातून 2 वेळा प्रवेश करणारी नदी म्हणून तापी नदीला ओळख जाते. बघा हा पण प्रश्न विचारण्यात येतो की राज्यात 2 वेळा प्रवेश करणारी नदी कोणती? ती आहे तापी नदी. यानंतर बघूया आपण नर्मदा नदी, जे की अमरकंटक मध्य प्रदेशमध्ये उगम पावतं. आता महाराष्ट्रामध्ये नर्मदा नदीची लांबी आहे 52 किलोमीटर. पण याची भारतातील प्रमुख लांबी आहे 1312 किलोमीटर. नर्मदा नदीची लांबी, एकूण लांबी भारतातील 1312 किलोमीटर आहे. आणि फक्त महाराष्ट्रातील विचार केला तर 54 किलोमीटर आहे. ही नदी नंदुरबार जिल्ह्यातून वाहत जाते, वायव्य सरहद मधून वाहत जाते. यानंतर बघूया आपण उल्हास नदी, जी की सह्याद्री पर्वतात उगम पावतं. ते राज्यातील सर्वात प्रदूषित नदी असे म्हटले जाते. जी की ही पश्चिम वाहिनी नदी आहे, मी जे सांगतोय तुम्हाला. वैनगंगा वैतरणा नदी ही पण सह्याद्री पर्वतात उगम पावते, जी की याची लांबी आहे 126 किलोमीटर. आता बघूया आपण महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व नद्यांच्या काठातील प्रमुख शहरे. आता हे पण एक्झाममध्ये विचारण्यात येतं. आपण ह्या लेक्चरमध्ये पॉईंट टू पॉईंट महाराष्ट्राचा भूगोल याविषयी हा लेक्चर आहे. ह्याचा फायदा नक्की घ्या. बघा आपण काठावरील प्रमुख शहरे बघतोय. बघा भीमा नदी काठावरील प्रमुख शहर पंढरपूर आहे. दुसरा आहे मुळा मुठा, जे की पुणे येथे प्रसिद्ध शहर आहे. तापी प्रसिद्ध शहर भुसावळ आहे. इंद्रायणी ही नदी देहू व आळंदी हे प्रमुख शहर आहे काठावरील. यानंतर बघूया प्रवरा, जे की नेवासे व संगमनेर या ठिकाणी प्रसिद्ध शहर आहे. यानंतर बघूया सीना नदी, प्रसिद्ध शहर आहे अहमदनगर. यानंतर बघूया वर्धा, या नदीचं प्रमुख शहर आहे पुलगाव. यानंतर बघूया नाग नदी, जी नागपूरसाठी प्रसिद्ध आहे. यानंतर बघूया धाम नदी, जे की पवनार हे प्रसिद्ध शहर आहे. यानंतर बघूया वशिष्ठ नदी, जे की चिपळूण हे प्रसिद्ध शहर आहे. यानंतर बघूया पंचगंगा नदी, जे की कोल्हापूर हे प्रमुख शहर वसलेलं आहे. यानंतर बघूया सिंदफणा नदी, जे की माजलगाव हे प्रमुख शहर आहे. यानंतर बघूया कयाधुई नदी, जे की हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे, प्रमुख शहर. यानंतर पांजराई नदी, जे की प्रमुख शहर आहे धुळे. यानंतर बघूया बिंदुसरा ही नदी, बीड हे प्रमुख शहर आहे, नदी काठाजवळ बसलेले शहर आहे. बघा हे पण एक्झाममध्ये विचारण्यात येतं की बिंदुसरा ही नदी कोणत्या जिल्ह्याच्या काठाजवळ बसलेलं आहे? ते आहे बीड. यानंतर वैना नदी, जी की हिंगणघाट हे प्रसिद्ध शहर आहे. आता बघूया गोदावरी नदी, जे की नाशिक, पैठण, कोपरगाव, गंगाखेड, नांदेड हे प्रमुख शहरे आहेत. कृष्णा नदी कराड, सांगली, मिरज, वाई आणि औटुंबर हे काही प्रमुख ठिकाणे आहेत.
याची आपण महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये 2 लेक्चर बनवणार आहात. दोन लेक्चरमध्ये व्हिडिओ राहणार आहे हा. यानंतर बघूया आपण महाराष्ट्रातील नद्या व धरणे. बघा, प्रवरा धरण ही भंडारदरा या अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. कोल्हापूर हे पैनगंगा नदी कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. वारणा ही नदी वारणा धरणाचे नाव आहे, जे की कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. यानंतर वर्धा नदी बघूया. वर्धा नदी अप्पर वर्धा या धरणाचे नाव आहे, जे की अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. हे बघतोय आपण त्यावरील धरणे बघतोय, प्रमुख नद्या आणि त्यावरील धरणे आणि जिल्हा पण बघतोय. आता बिंदुसरा ही नदी आणि त्याचे धरणाचे नाव आहे बिंदुसरा आणि ते बीड या जिल्ह्यामध्ये आहे. वैनगंगा ही नदी उद्धव वैनगंगा या धरणाचे नाव आहे, जे की नांदेड व परभणी व यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे. यानंतर बघूया गिरणा ही नदी, धरणाचे नाव आहे गिरणा आणि जिल्हे आहेत नाशिक आणि यवतमाळ. यानंतर बघूया आपण नीरा ही नदी, भाटघर धरणाचे नाव आहे. नीरा या नदीवर भाटघर हे धरण आहे, पुणे येथे. यानंतर बघूया पैनगंगा ही नदी, पैनगंगा धरणाचे नाव आहे, जे की बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. गोदावरी गंगापूर धरण आहे, नाशिक या जिल्ह्यामध्ये. कोयना नदीवर कोयना हे धरण आहे, जे की सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. यानंतर बघूया गोदावरी नदी, जायकवाडी हे धरणाचं नाव आहे, जे की औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे. गोदावरी नदीवर प्रमुख धरण आहेत ही, जे की एक्झाममध्ये परत कन्फ्युजन करण्यासाठी विचारण्यात येतं की गंगापूर धरण हे कुठे येतं, नाशिक जिल्ह्यात. जायकवाडी धरण कोणत्या जिल्ह्यात येतं, औरंगाबाद जिल्ह्यात. गंगापूर धरण कुठे येतं, तर नाशिक जिल्ह्यात. असं एक्झाममध्ये विचारण्यात येतं. यानंतर बघूया आपण गाढवी नदी, नदीवर प्रमुख धरण आहे एटियाडोह, जे की गोंदिया जिल्ह्यात आहे. यानंतर बघूया गोदावरी नदी, जे की नांदूर मधेश्वर हे प्रमुख धरण आहे, जे की नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. यानंतर बघूया वैतरणा ही नदी. वैतरणा नदी ही मुळकसागर या धरणावर आहे, जे की ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. यानंतर बघूया भीमा नदी. भीमा नदीवर उजनी धरण आहे, जे की सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे. शेवटी बघूया आंबी ही नदी, प्रमुख धरण आहे पानशेत आणि ते पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. चॅनल आवडला चॅनलला सबस्क्राईब करावे, शेअर करावे, कमेंट्स करावे. हा आपला महाराष्ट्र भूगोलविषयी हा पहिला लेक्चर होता. आता यानंतर हे बघूया दुसऱ्या लेक्चरमध्ये महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय प्रकल्प त्याचे समावेश राज्य, हे पण एक्झाममध्ये विचारण्यात येतं. म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये आपण 2 लेक्चर करूया. 2 लेक्चरमध्ये परिपूर्ण माहिती येऊन जाईल. पोलीस भरती, तलाठी भरती, इव्हन MPSCच्या एक्झाममध्ये महत्त्वपूर्ण राहील ही माहिती. धन्यवाद.